विदर्भ प्रदेश हा गेल्या शेकडो वर्षापासून अतिशय उष्ण अत्याधिक तापमानाचा प्रदेश मानला गेलेला आहे। त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला हे सर्वाधिक तापमानाची शहरं मानल्या गेली। या वाढल्या तापमानाला नैसर्गिक कारण पण आहे आणि मानवनिर्मित कारण पण आहे। नैसर्गिक कारणं अशी की आपला जो विदर्भ प्रदेश आहे हा दोन्ही समुद्राच्या मध्ये आहे। त्याच्यामुळे दोन्ही समुद्राकडले जे बाष्पयुक्त वारे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याकडे राजस्थान, गुजरातकडले जी वारे आहेत उत्तरेकडून येणारी ती आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ती आपल्याकडलं तापमान वाढीसाठी मदत करतं। समुद्र सपाटीपासून आपला जो प्रदेश आहे तो खूप उंच नाही आहे, त्यामुळे आपलं तापमान जास्त असते। आपला पठारी प्रदेश आहे, सपाट प्रदेश आहे आणि तेही कारण आहे की आपल्याकडे गुजरात, राजस्थानकडले जे वारे आहेत ते सरळ आपल्या विदर्भामध्ये ते प्रवेश करतात। ही नैसर्गिक कारणं झाली। परंतु 1 ते 1.5 किंवा 2 डिग्री तापमान वाढीला काही मानवनिर्मित कारणं पण आहेत। कारण आपल्याकडे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे, आपल्याकडे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आपल्याकडे प्रदूषणही तितकंच मोठं झालेलं आहे आणि हे जे महत्त्वाचे 3-4 घटक आहे ते हे जे मानवनिर्मित घटक आहे ते आपल्याकडलं प्रदूषण 1 ते 2 डिग्री वाढीस मदत करतं आणि याचा परिणाम असा होतो की आपल्याकडे हीट आयलंड इफेक्ट झालेला आहे शहरीकरणामुळे। म्हणजे शहरामध्ये जे काँक्रिटीकरण झालेलं आहे, शहरात जे प्रदूषण आहे याचा परिणाम आपल्याकडे नैसर्गिक जे तापमान आहे ते वाढते आपल्याकडे। याच्यातला महत्त्वाचा इफेक्ट जो आहे तो हीट आयलंड इफेक्ट आहे। म्हणजे शहराचं तापमान हे जास्त असते आणि परिसरातलं तापमान हे कमी असते। त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये अति पाऊस, क्लाउड बस्टचा धोका असतो आणि उन्हाळ्यामध्ये हीट वेव्हचा हा धोका असतो। दुसरं, प्रदूषणामुळे आपल्याकडे ग्रीन हाऊस इफेक्ट, ज्याला हरितगृहाचा परिणाम म्हणतो, तो झालेला आहे आणि आपल्याकडलं शहराचं तापमान जे जसं दिवसा पण वाढतं तसं ते रात्री पण तापमान वाढतं आणि यामधून तापमान वाढ आणि अत्याधिक पाऊस याचा धोका पण आपल्याकडे होतो। एक शासकीय प्रशासकीय एक समस्या अशी आहे की आपल्याकडले जे हवामान केंद्र आहे ते शहरात आहे। अनेक हवामान केंद्र शहरात आहे किंवा शहराच्या लगत आहे। त्यामुळे शहराचं जे वाढलेलं तापमान आहे त्याचा परिणाम ह्या हवामान केंद्रावरती पडतो, यंत्रणेवर पडतो आणि आपल्याकडलं तापमान वाढलेलं दिसतं। याचं उत्तम उदाहरण चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी आहे। इथलं तापमान म्हणजे जवळच्या तालुक्यातलं तापमान हे 1 डिग्री कमी असते आणि इथलं तापमान हे जास्त असते, 1 ते 2 डिग्री जास्त असते। तर अशा प्रकारची मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणं आहेत। याच्यातून उपाय आपल्याला करायचे असेल तर जी आपली वृक्षारोपणाची जी मोहीम आहे ती मोहीम पुन्हा वाढवावी लागेल। सर्वत्र वृक्षारोपण करावं लागेल। तळ्यांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढवावं लागेल। वॉटर स्टोरेज ज्याला म्हणतो आपण, नद्यांचं पाणी सुरक्षित आपल्याला ठेवता आलं तर आपण निश्चितच 1 डिग्री तापमान कमी करू शकतो।